भुसकट पण देताय का? हरभऱ्याला भुसा पण देतोय की. बरं कसं किलो काय? ते अंतरावर आहे. नाही आता हिथू जर कोणी एखादा शेतकरी आला मोठी गाडी ती जागेवर कसं आहे ती ढेगावर असते. हां. जागेवर इथं म्हणलं तर तुम्ही ढेगाऱ्यावर घेऊन पोत्यावर किलो हा किलोवर आपण येतो. ढेगाऱ्यावर घेऊन आपण किलोवर देतोय. मग कसं कसं ढेग मिळते इकडे जर कोणाला घ्यायचं झालं तर? आता साहेब आता कसं झालाय विषय माहिती आहे का, जे ही कडबा जी आहे मोठ्या ताटाचा कडबा सरास कुट्टीनं शेतकऱ्यांनी माझं तर म्हणणं आहे जे काय पशुपालक आहे ती त्यांनी सरास कुट्टीला लावूनच कडबा घालावा. कारण हे मारसदार असते. बरं बरं. ह्याचा कस थोडासा कमी असतोय. पण ते कणस ज्याला कणीसच लागलं नाही, थोडक्यात पैलवानाची कुस्ती कशी आहे, बरोबर. हा त्याचं लग्न झालेलं नसतंय, काय नसतंय, त्याला दुसरा नाद नसतोय. पैलवान ते पैलवान ताकद तशी त्याला त्या बांडाला ताकद आहे. आणि ह्याचं कसं आहे. नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, तर आज आपण आलोय मंगळवेढा तालुक्यातील मुंडेवाडी या गावामध्ये आणि आपण आज ग्राउंड रिपोर्ट घेऊन कडब्यांचे चालू मार्केट रेंज असतील, हरभऱ्याचा भुस्सा असेल, ह्या संदर्भातील संपूर्ण माहिती घेणार आहे. आणि बघून काय ह्या काळ्यारांना मित्रांनो अशा पद्धतीनं काढण्या झाल्या, त्या मोडण्या पण झाल्यात आणि कडबे असे पडलेले आहेत, हुरळं गाठलेत, लोकांनी बघू शकताय. तर आपण संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट घेऊन आता माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच घर बसल्या संपूर्ण सांगोल्याचा बाजार असेल किंवा चाऱ्या संदर्भात माहिती आपल्याला मिळून जाईल. जास्तीचा वेळ न घालवता आपण माहिती विचारू. मालक नमस्कार. नमस्कार. गाव कुठलं आहे तुमचं? मुंडेवाडी. बरं काय चालू आहे आता कडब्याचे रेट? कडब्याचे रेट विशेषतः म्हणजे कडबा बघून आहे. हा तर आपण कसं आहे, कडब्याचा रेट कसा असतोय, काय दगडी आणि काय मालदांडी. दगडीचा कडबा वेगळा आणि मालदांडी कडबा वेगळा. कडबे दोन प्रकार आहेत. कडबा एकसारखाच असतोय, पण दगडी कडब्याला थोडासा पाला भरपूर असतोय आणि जनावरला खायला एक नंबर कडबा असतो. कुठल्या जनावरला खायला लागते? नाही सगळ्याच जनावरला. हा शेळे मेंढी असू द्या, शेळे मेंढीला ते बिगर कणसाचं पण येते, कमीत कमी 3 फुटापर्यंत येते. त्याला कणीसच लागत नाही, त्याला आपण बांड म्हणतो. आणि ते जास्तीत जास्त जी बांड जे आहे ते डायरेक्ट रेसच्या बैलांना जातो, रेसच्या खोंडांच्या. हा डायरेक्ट रेसच्या खोंडांना जातो ते जास्तीत जास्त. आणि आपला आटपाडी बाजारात भरपूर शेळ्या मेंढ्या द्या, त्या बाजारात जास्तीत जास्त लहान कडबा वापरला जातो. कारण शेळ्या मेंढ्यांना लहानच कडबा चालतो आणि पाला भरपूर असतोय त्याला, आणि ताटाला लहान असतोय. आणि ही जी आहे आता ही बऱ्यापैकी कडबा जी आहे हे मोठ्या ताटात आहे. ह्याची ताट मोठी आहे ती. ह्याचे ताट मोठे असल्यामुळे काय होतंय माहितीये का, ही कडबा कुट्टीला लावा लागतोय. जनावरला खाताना सुद्धा त्रास होतो या कडब्याला. त्रास म्हणजे हायशी पिंडी टाकली तर खाता येत नाही. बरोबर. शेवटी कसं 3-4 तुकडे तर करून टाका लागते 1.5. नाहीतर सहसा ही कडबा जी आहे मोठ्या ताटाचा कडबा सरास कुट्टीनं शेतकऱ्यांनी माझं तर म्हणणं आहे जे काय पशुपालक आहे ती त्यांनी सरास कुट्टीला लावूनच कडबा घालावा. कारण ही माल जो आहे पुरवठ्याचा माल, ही कमीत कमी 6 फूट उंचीला कडबा आहे. आणि ते दुसरा जे कडबा आहे आपण बांड म्हणतो त्याला कणीस लागलेलं नसतं, ह्याला कणीस लागलेला आहे. बरोबर. कणस काढून घेतले ह्याची कणस काढून ज्वारी पीक घेतलेलं ह्याचं. बरोबर. आणि ते काय बांडाचं पण काय शेतकरी काय बांड म्हणून पेरत नाही, पण ते शेतीच्या म्हणजे चढ उतार रानामुळं पाणी कमी जास्ती झालं तर ते बांड आपोआप होते. ते काय आणि होतं तेवढं ते लहान राहते. पण ती लहानाचा रेट काय असतो ह्या मोठ्याचा? काय मोठ्याचा कमीत कमी असतो जास्ती. हा मोठ्याचा पण काय 2-3 रुपयाचा फरक असतोय. पण ते लहान जो कडबा आहे ते जास्ती त्याला कणीस नसतंय, कणीस लागलं नसल्यामुळे ती कसदार असते. ह्याचा कस थोडासा कमी असतोय. पण ते कणस ज्याला कणीसच लागलं नाही, थोडक्यात पैलवानाची कुस्ती कशी आहे, हा त्याचं लग्न झालेलं नसतंय, काय नसतंय, त्याला दुसरा नाद नसतोय. पैलवान ते पैलवान ताकद तशी त्याला त्या बांडाला ताकद आहे. आणि ह्याचं कसं आहे, ह्याला कणीस लागले असते, ह्याचा पूर्ण अंश त्या कणसाला ज्वारी तयार झाली असते. त्याच्यामुळे त्याचं सगळं जे काय त्या अंश ही असते. बरं ह्याला पाण्याचं नियोजन कसं असते काय? नाही आपल्या मंगळवेढा शिवारामध्ये आसर आहे, ही आसर आहे ती काय कमीत कमी आता मी काय अंदाज मी काय सांगू शकत नाही, 3-4 एकर 1000 एकर रान असेल. पाणीच नाही, पाणी कसलंच नाही, फक्त पावसाच्या जीवावरच कडबा. आणि महाराष्ट्रात असा एक मंगळवेढा तालुका आहे जास्तीत जास्त कडबा आणि ज्वारी हिथंच जास्ती पिकते महाराष्ट्रात पूर्ण. आशिया खंडात म्हणलं तरी बी काय हरकत नाही. बरं आता मला अजून एक सांगा, ही आता जी तुम्ही आता पिंडी घेतली होती साधारणपणे किती रुपयाला जाईल, काय कसं असतं साहेब? ही पिंडी कमीत कमी
25 रुपये जाते 25 रुपये जागेवर का पोच देताय कसं नाही आता हे जागेवर 25 रुपये जाईल जागेवर हा 24-25 रुपये तुम्ही कुठपर्यंत- कसं आहे ह्याचं कसं आहे आळा बांधलेला असते बर ह्याचा तुम्ही आळा कसा बांधलाय हा जर मोठी असेल त्याचा 1-2 रुपये रेट वाढणार बरोबर. आणि कसं आहे मंगळवाडा शहरात असं झालंय हम्म. की लेबरच नाहीत भेटायला हम्म. ज्वारी काढण्यासाठी लेबरच नाही ती. मिळत नाहीत मिळत नाही ती. हम्म. आणि ती काय होतंय शेकड्यावर काढतोय आपण हा. 500 रुपये शेकडा आहे 500 रुपयाला 100 पेंडी काढून घेतोय आपण तर लहान आपल्या पेंड्या टाकत जातात कारण त्या लेबरला पेंड्या वाढवायच्या असते त्या. बरोबर ती पेंड्या लहान येते त्या हा. आणि ज्या पेंड्या बाकीच्या ज्या आहेत हवा ही बऱ्यापैकी मोठी पेंडी आहे म्हणजे ही बऱ्यापैकी मोठी पेंडी ही किती किलो भरेल ती काय 2.5-3 किलो पर्यंतच जाते ही पेंडी 2.5-3 किलो पर्यंत ह्याच्यापेक्षा वरती जातच नाही जात नाही. आपल्या शिवारातलीच पेंडी जात नाही हा. आणि जी घरगुती आहे जी स्वतः काढली आणि घरी ठेवणार आहे हा. ती त्रास घेत बसत नाही मोठ्या 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 पेंड्या टाकून ती घरी लावायच्या नादात असते बरोबर आहे त्यांना काही विक्रीसाठी नसतो माल ती. बरं तुम्ही कुठपर्यंत पोच द्याल मला सांगली सातारा कराड कोल्हापूर हा. इकडे पुणे हा. बेगवन हा. लोणंद हा. आटपाडी बर पंढरपूर टेंभुर्णे हा. इकडं पुण्यापर्यंत लोणावळ्यापर्यंत म्हणजे जागेवर इथं आलं तर 25 रुपये तुम्ही देणार आणि जर जागेवर तिथं म्हटलं तर ती काय असेल ते त्याचं चार्जेस हा, travelling-चं तेवढं गाडी भाडा आहे डिझेल आहे हा. त्याला भरणीचा खर्च आहे बर 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 हा. ते बाकी सगळं हे करून बरं आता तुम्ही मगा सांगितलं मुरवान जे काय तुम्ही ती बांड म्हणला हा. ती बांड आहे ती शर्यतीच्या बैलांना वगैरे चालते हा. आणि ही कडबा आहे ती मशीनला वगैरे बाकी ह्यांना वापरू शकतो हा आता ही कडबं सगळं मुळी सगळं उपसलेलं आहे ह्याचं काय वैशिष्ट्य आहे नेमकं नाही मुळीसोबतच उपसते ना आणि जे मुळीसोबत जे उपडलेलं नाही कडबा हा त्याचा काय उपयोग नाही हा. ते पावसाळ्यात काय होतंय जे मुळीसोबत जे उपडलेलं हा. आहे ह्याला पाऊस लावून जागेवर इथं थांबतंय बर ह्याला इथं हा. आणि जे हे वरून जे कापलंय हा. ते पाण्यात कुजत जाते पावसाळ्यात कडबा पावसाळ्यात कडबा टिकत नाही ते. टिकत नाही काहीच नाही ही मुळी असणं गरजेचं आहे मुळे असणं गरजेचं आहे ही मुळी खातेत काय जनावर मुळे आता काय आहे बारीक असलं तर ती खाती नाही तर मुळी सहसा कापून कुट्टीला चालती मुळी हा मुळी सहित खाते खाती ती कुट्टी असेल तर हा, हा, हा. पण ती पण थोडंफार वेस्टेज होतेच त्यात बर 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 हा वेस्टेज काय थोडंफार जाणार आहे हा आणि हरभऱ्यात बुसकट पण देताय का हरभऱ्याला कसा पण देतोय की बर कसं किलो काय ते अंतरावर आहे हा नाही आता हिथू जर कोणी एखादा शेतकरी आला मोठी गाडी ती जागेवर कसं आहे ती ढेगावर असते हा. जागेवर हम्म. इथं म्हणलं ते तर तुम्ही ढेगाऱ्यावर घेऊन पोत्यावर किलो हा किलोवर आपण येतो ढेगाऱ्यावर घेऊन आपण किलोवर देतोय मग कसं ढेग मिळतील इकडे जर कोणाला घ्यायचं झालं तर आता साहेब आता कसं झालाय विषय माहिती आहे का जे मंगळवाडा शिवारातली जी लोक आहे ती काय प्रत्येकाकडे म्हशी द्या आपल्या शिवारात तर बुसकाट भेटायचं कठीण आहे कठीण आहे कठीण आहे बरं तरी बी जर कोणाला पाहिजे असेल तर द्या चाल का उपलब्ध करून देऊ की आता कसं आहे खालून आणावं लागते आपण मंद्रूप हा. हत्तोर तेलगाव हे जे खालची काय गाव आहेत हा, हा. आपल्यासारखा शिवार तिकडलं खाली पण आहे तिथून आपण आणून देतोय हरभऱ्या बुसकाटचा रेट काय चालू आहे मला का आता ते 8 रुपये पर्यंत आहे 8-8.5 रुपये पर्यंत मंगळवार किलोला किलोला आणि पोच मग ते काय ते मागा म्हणला तसं पोच काय त्याचं रनिंग वाढलं डिझेल वाढलं भाडं वाढलं ते चार्जेस वाढलेच त्याचे बरं आता एक 2-3 पेंड्या दाखवाय मला कशी आहे त्या काय जरा पेंड्या काय अहो, एक नंबर पेंड आहे हो. सगळ्या सारखे त्या बघू दे नाही अहो पाचशे बोट सुद्धा आपली समान नाही साहेब बर पाचशे बोट समान आहेत का तेव्हा ही मोठी आहे ही थोडीशी लहान आहे ह्याला पाला भरपूर आहे हा. ह्याला पाला कमी आहे आता ह्या 2 सोडल्या आता हे काय आपली पाचशे बोट सुद्धा समान येत नाही साहेब तेव्हा ही पेंडी थोडीशी लहान आहे त्या 2 पेंड्यापेक्षा पण मग साधारण कसं असतं ताटावर नसतंय का ताटावर नसते अहो ही पहिलं आता बरेच फोन येते पेंडीत ताटं किती अहो ताटं नसते हो हा. ते आपण उपडून टाकतोय आपण आपल्याला वाटलं अंदाजे पेंडी झाली विषय संपला. हा हा म्हणजे ते असं असं मोठीवर आहे खेळ. मोठीवरचा खेळ आहे हा हा हा. आई एखाद्या तर बाई 3-4 मोठे टाकते एखादी 2 वरच टाकते हा. म्हणजे असं सर समान सगळी पिंडी सारखी नाही समान पेंडी पाचशे बोट सुद्धा आपली समान नाहीत हा हा हा. तसं काय प्रत्येक माणूस समान पेंड्या टाकत नाही बर 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 ताटं मोजता येत नाही ती हा म्हणजे साधारण कडब्याचे आता चालूचे रेट 25 रुपये आहेत म्हणायचं आणि हरभऱ्याचा बस 8 रुपये किलो जागेवर मिळून 8-8.5 रुपये पर्यंत अंतर बघून तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 93-59-31 हा. 79-92 ठीक आहे ह्या नंबरवर संपर्क कधी साधायचा काय त्याचं काय टाइम काय नाही रात्री फक्त 10च्या अगोदर ती फोन करावा बर 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 हा काय होतंय व्हिडिओ चालू असते लोक पाट 3ला पण कधी मला फोन आलेत हा, हा. ह्याच्या अगोदर व्हिडिओ टाकले होते बर 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 पाट 3ला पण आलेत 12 वाजता पण आलेत हा हा ते फोनचं नेमकं कळतच नाही काय नेमकं बाबा कुणी फोन केलाय कुणाला घ्यायचंय नेमकं हा कळत नाही आणि अशा महत्वाचं एक ह्या चॅनलच्या माध्यमातून मी एक विनंती करतो की बाबा ज्यांना काय मोकळी चौकशी करायची आहे हा.
त्यांनी कृपया करून फोन लावू नये. बरोबर आहे. हा. ज्यांना खरंच घ्यायचं आहे, ज्यांना खरंच गरज आहे, हा. त्यांनी 100% फोन लावावा. आणि त्यांना मिळून पण जाईल कडबा. मिळून पण जाईल. त्यामुळे चौकशी हा. करण्यासाठी ते- मोकळ्या चौकशीसाठी कुणीही फोन लावू नका, विनंती. बरोबर. कारण काय होतंय, एवढे फोन येतात की परेशानी होते, बाकीचं काहीच विचारत नाही. ज्याला घ्यायचं आहे त्याला आपण परत हा, आणि ज्यांना कडबा घ्यायचा आहे हा. त्यांचा आम्ही फोन उचलला गेला जात नाही त्या टायमिंगला. बरोबर आहे. बरोबर. असा विषय वाला, हे महत्वाचा मुद्दा आहे. बरं, आपलं नाव सांगा की एकदा. दयानंद सुरेश चौगुले, राहणार मुंडेवाडी. ठीक आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या दादाने एक चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती दिलेली आहे. कडबा असेल किंवा हरभऱ्यात बुसकाट सध्या चालू आहे, ह्यांच्याकडे मिळून जाईल. कोणाला पाहिजे असेल तर ह्यांचा आपण नंबर स्क्रीनवर दिलाय, त्या स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधून त्या ठिकाणी आपण कडबा घेऊ शकताय. चालू मंगळवेढा भागातील मुंडेवाडी बोराळ शिवारामधील हा कडबा आहे. मोठ्या मापाचा कडबा आहे. तर आपण वेळोवेळी आपण हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद दादा. धन्यवाद.